गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आणि मी तुम्हाला सांगते की हा व्लॉग कोणता आहे. हा व्लॉग आहे मी चालली साताऱ्याला. कोणाला भेटायला तेही मी दाखवेन. कॅप्चर करेल की नाही आय डोंट नो, बट मी शेअर करेल पुढे जाऊन. सो हा माझा व्लॉग पूर्ण बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर. माझ्या बेस्ट फ्रेंडला बेबी झाले, तुम्हाला लोकांना तर माहिती आहे. सो वन डे रिटर्न ट्रिप आहे ही. मी गाडी घेऊन चालली आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे माझ्या क्यूटीला भेटण्यासाठी. प्लीज तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. गाईज आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि आम्ही थांबलो आहोत शिवापूरच्या पुढे आणि मिसळ खाणार आहोत इथून. आणखीन किती किलोमीटर लांब आहे हे तर मला काही आयडिया नाही आहे, पण चांगलं वाटतं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. खातीये स्पेशलवाली तर्री, मला खूप आवडते, खूप टेस्टी दिसतंय सगळं काही. ठीक आहे चला मी खाऊन घेते. असते ना ही मिसळ तर्री तर बेस्ट असं वाटते. मी नॉनव्हेज खाते, खरंच खूप भारी आहे, मला तर खूप आवडली. तुम्ही ट्राय करा स्पेशल मिसळ जोगेश्वरीची. आता आम्ही खूप पोट भरून खाल्लंय आणि आता इथून निघतोय पुढच्या सफरसाठी. चला आता मी पोहोचले विशूकडे आणि आता आम्ही फ्रेश झालो आणि निघतोय बेबीकडे. कुठे चालला तू? मी बार बघायला सामलचं श्यामल. मी फुलं घेतीये. कॉंग्रॅच्युलेशन. वाव नाईस ना. गाईज माझी सो क्यूट. असं बनवून घेतीये. बनवून घेतलेला मला बेटर वाटतं कारण आपल्याला हवी ती फ्लावर्स आपण घेऊ शकतो. सो तिने पण फ्रूट्स घेतले म्हणून फ्रूट दिसणार नाही. सो आणि मी इथे आता आलो आहोत साताऱ्यामध्ये. हे काय आहे एक्झॅक्ट मला नाही माहिती, पण आम्हाला बेबी किट हवं आहे. सो आम्ही इथे आता ते शोधतोय. गाईज आता मला असं बेबी किट हवं आहे. हे इथे डिस्प्लेला होतं, बट सेम मला असं हवं आहे. बेस्ट आहे ना गिफ्ट. मी आलो अर्धा सातारा फेर आल्यानंतर. तिथे बिलिंगला वेगळी गर्दी. मला पॅकिंग करते करायला. हे मला पॅकिंग करू आपण. थोडं वाऱ्याला बसते. मी याच्यावर असं लिहिलं. आपण नाव बघशील ना चुकीचं लिहिलंय श्यामल. चार मला भेटून आम्ही निघालो. आता विशूला बाय. आधी बाय. आम्ही बेबीला वगैरे भेटलो आणि साताऱ्यात आलो आणि कासला नाही जायचं असं नाही होणार. सो आम्ही कासला निघालो. तिथून फक्त 22 किलोमीटर्स आहे. तर चला. व्ह्यू खूप सुंदर आहे, खूप भारी वाटतंय. आणि मी गेल्या बऱ्याच वेळेस इकडे आली आहे, बट फायनली आता मला बघायला मिळणार आहे कास पठार. वाव ओह माय गॉड. आपण इथून तिकीट घ्यायचं कास पठारचं 150 रुपयाला आणि इथे फक्त कॅश घेतात. ऑनलाईन असेल तर पुढे जाऊन पेमेंट करायचं. म्हणजे पुढे पण आहे त्यांचं ऑफिस आय गेस, मग तिथे करायचं. मी आताही तिकीट नाही घेतलंय कारण इथे कॅश हवी आहे. आता वरती गेलो की बघतो पण. आणि 150 रुपयामध्ये बस पार्किंग आणि सगळं इन्क्लूड आहे. इथे आपण जिथे पार्क करतो ना तिथून कासला बस घेऊन जातात आणि तेच आणतात रिटर्न. ही बस रांगेत थांबायचं आणि मग चढायचं. बसला आहोत. अच्छा लग रहा है. 10-10 मिनिटाला इथून बसेस आहेत. सो डोंट वरी. तिकीट घेतलं आता. गुगल पे करू. वाव एवढं भारी आहे ना, खरंच खूप मस्त आहे. पण इकडे फिरायला खूप वेळ लागतो. आता आम्हाला लोकांना नाही माहिती आम्ही किती फिरूत, कारण आम्हाला परत निघायचंय घरी. आणि मी मम्मीला नाही सांगून आले. जर मम्मी व्हिडिओ बघत असतील ओढू नको प्लीज. माझ्या डोळ्याने पाहते ना यार, ते कॅप्चर होते की नाही माहिती नाहीये, पण खरंच खूप सुंदर तर आहे.
त्यांनी आम्हाला उतरवलेलं, तर त्यांनी आम्हाला 3 नंबरला उतरवलेलं. आणि इथे आहेत पर्पल पिंक फुलं आणि खरंच खूप सुंदर आहे. यार विजिट करा. 150 रुपीज आहे पर पर्सन. आणि आता आम्ही चाललो आहोत गेट नंबर 1ला. इथे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही तिथे जा. सो आम्ही आता तिथे चाललो. चला आता आम्ही निघालो 1 नंबर गेटला. 1 नंबर गेटला. मी आत्ताच थकली आहे यार, पण ठीक आहे, मला पाहायचं मी आली एवढ्या लांब तर मी बघणार आहे. फुलाचं नाव नाही माहिती पण छान आहे. चालायची जीवावर आले. सो आम्ही आता बसमध्ये बसलो. त्यांना सांगितलं आम्हाला 1 नंबर गेटला सोडा. सो 1 नंबरला जातो आणि मला तिथे काय बघायचंय कारण त्या काकांनी मला सजेस्ट केलंय. पोहोचली आहे गेट नंबर 1. सो लेट्स गो. मॅप 2 नंबरचं पाहून 1 नंबरचं पाहिलं मी. आता इथे आहे थोडं युनिक आहे. फणसासारखं जे फूल आहे ते, त्याचं नाव तर नाही माहिती पण सुंदर आहे. आता आम्ही जातो गेट नंबर 2. हे आहे गेट नंबर 1चे फुलं. आणि हे जे दिसत आहेत ना मोठे, ते इथे व्यवस्थित नाही दिसणारे पण आहेत थोडे युनिक. चार्ट गेट नंबर 2ला आलोत आणि आम्हाला असं वाटतं की 1, 2, 3ला सेम फुलं आहेत. एवढं मोठं आहे ना की कळतच नाही कुठून कसं कुठे जायचं आहे. तो आता आम्ही इथून निघतोय कारण पुढे पण जायचंय, पुणे. सो चला आपण आता बाय बाय बोलूयात कासपठाराला. चला इथे काहीतरी खातो, भूक लागली आहे. मी आता इथे वडापाव घेतलाय. क्या बोला? कांदा भजी आणि मॅगी पण सांगितलं. खूप भूक लागली. सो गाईज आता इथून आम्ही निघत आहोत घरी, म्हणजे डायरेक्टली पुणे. पूर्ण कासपठार तर फिरलो. तुम्हाला लोकांना वाटत असेल की आम्ही दोघी आहोत तर आम्ही दोघी गाडी चालवतोय आळीपाळीने. असं काही नाही आहे. गाडी मी एकटी चालवतीये. बोल आणि मी थकले. डोळे बघा, झोप आली आहे. इथे पोहोचली आता मी जाते, मला झोप आली आहे. सो गाईज आता मी इथे एका पेट्रोल पंपावर थांबलो आणि आता मी फेस वॉश करते. खरं तर मी खूप थकली आहे, म्हणजे आळस आलाय. सो मला आळस घालवायचं, त्यामुळे मी फ्रेश होते अँड देन मी चहा घेईन, म्हणजे मला खूप मस्त फील होईल. सो ब्रेक आहे हा माझा. पुणे काहीतरी 106-7 किलोमीटर आहे अजून इथून. 6 वाजलेत आता. खरं तर मी घरी नव्हतं सांगितलं किंवा काय नाही, आणि हा खूप जास्त सडन प्लॅन आहे. सो एवढं काही वाटत नाही आहे. बसने नव्हतं यायचं मला, सो मी गाडीने आली स्कूटी घेऊन. आता कुठेच नाही स्टॉप घेणार आहे. एकदम फ्रेश वाटतंय आणि झोप पण गेली आहे पूर्णपणे माझी. स्किन पण मस्त वाटते पण हात खूप टॅन झाले. सो आता ग्लोव्ज घातले मी. चहा घेणार आणि सरळ घरी. नुकताच निघालात म्हणजे आम्ही कात्रज घाटमध्ये आहोत आणि खूप थंडी वाजतीये आणि खूप भारी पण वाटते. ये तरी खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. इथे खाल्लं आणि आता पेट्रोल टाकते मग निघते. सो आता मी इथून निघते. अगोदर मी पेट्रोल टाकते. सो मी मग निघते इथून. आणि असं नाहीये की खूप थकले वगैरे. मी वन डे रिटर्न मध्ये सातारा केलेला आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मला खरंच खूप आवडलं की मी गेली 2 व्हीलर वगैरे. मम्मी प्लीज मला ओढायचं नाही हा, अजिबात नको घरी कालवा करूस, म्हणून मी नव्हतं सांगितलं की तू कालवा करशील. सॉरी त्यासाठी, पण मला मज्जा आली ग. मी आता घरी पोहोचून अर्धा पाऊण तास तर झालाच असेल. मी फ्रेश वगैरे पण झाली आहे. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असताल तर माझे सगळे व्हिडिओज पाहताल, लाईक करताल, कॉमेंट करताल आणि सबस्क्राईब पण करताल. आणि हा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी अजून कशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकते हे पण तुम्ही मला सांगा. आणि आता मी जेवते आणि जाऊन झोपते. सो प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी पण व्यवस्थित घरी पोहोचली आणि सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि आता भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.